जिल्ह्यातील बंडखोर उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का? तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। सर्वप्रथम बीड विधानसभा मतदारसंघ, ह्या बीड विधानसभा मतदारसंघामधून अनिल जगताप असतील व ज्योती मेटे असतील, तसंच राजेंद्र मस्के असतील, यांनी बंडखोरी करत आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। तर अनिल जगताप हे महायुतीचे नेते आहेत, तर महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे व राजेंद्र मस्के हे आहेत। परंतु हे तिघही आता आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का नाही हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने राजेभाऊ फड यांना डावलल्यानंतर त्यांनी देखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आज पक्षाच्या निर्णयावर ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल। ह्या लढतीमध्ये प्रकाश सोळंके विरुद्ध रमेश अडसकर असे चित्र स्पष्ट असताना अचानक महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरद पवार गटाने मोहन जगताप यांना उमेदवारी दिल्यामुळे आता रमेश अडसकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। परंतु रमेश अडसकर हा अपक्ष उमेदवारी अर्ज आज 5 वाजेपर्यंत माघारी घेतात का नाहीत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे गेवराई विधानसभा मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीसाठी बजरंग सोनवणे यांना विजय करण्यासाठी मोरे यांनी खूप मोठे असे प्रयत्न केले होते, पूजा मोरे यांनी, परंतु पक्षाने त्यांचं तिकीट डावलल्यानंतर त्यांनी देखील बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। याचबरोबर भाजपला राम ठोकत लक्ष्मण पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आता ह्या दोघांपैकी आपला जो दाखल केलेला उमेदवारी अर्ज आहे तो माघार घेतात का नाहीत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरू शकतं। तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे केज मतदारसंघामधून भाजपच्या नेत्या संगीता ठोंबरे यांनी देखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पक्षाचा आदेश आला तर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला मागे घेऊ शकतात का नाही हे देखील पाहणं आता 5 वाजेपर्यंत आपल्याला कळणार आहे। तर त्यानंतरचा अतिशय अटीतटीचा आणि संघर्षमय विधानसभा मतदारसंघ म्हणजे तो आष्टी मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये पहिल्या दिवसापासूनच महायुती विरुद्ध महायुती अशी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। आज घडीला देखील बाळासाहेब आजबे विरुद्ध सुरेश धस हे महायुतीचे घटक पक्षातील नेते असले तरीही दोघंही आज परस्परांच्या विरोधात उभे ठाकल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहेत। त्यातच परत भाजपचे नेते भीमराव धोंडे यांनी देखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। परंतु पक्षाचा आदेश आल्याच्या नंतर ह्या 3 पैकी 2 कुठले उमेदवारी अर्ज मागे घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। असे हे 6 बीड जिल्ह्यातील मतदारसंघ आहेत। ह्या 6 मतदारसंघातील बीड ह्या ठिकाणी मेटे जगताप, तर परळी ह्या ठिकाणी फड, माजलगाव ह्या ठिकाणी अडसकर, तर गेवराई ह्या ठिकाणी मोरे, तर आष्टी ह्या ठिकाणी धोंडे आजबे, तर केज ह्या ठिकाणी ठोंबरे असे बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख असून हे बंडखोर उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का नाही हे देखील पाहणं आज 5 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे। या बंडखोर उमेदवाराविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।